नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे गणपती मखर सिरीज पार्ट 3 मध्ये। कालच्या व्हिडिओत पाहिलं तुम्ही की अष्टविनायक ठेवण्यासाठी आम्ही ही अशी मंदिरं तयार केली। गणपती बाप्पा मोरया बोललो आणि कामाला सुरुवात केली। हर्षल आणि सौरभने थर्माकोलच्या सरळ सरळ पट्ट्या कापून घेतल्या। लाकडी पॉलिश पेपरच्या साहाय्याने सर्व थर्माकोलच्या पट्ट्यांना राऊंड शेप दिला। समोरून मंदिरासारखं वाटावं म्हणून थर्माकोलच्या पट्ट्या व्यवस्थित कट करून घेतल्या आणि ग्लूस्टिकच्या साहाय्याने चिटकूनही घेतल्या। सर्व चिटकून झाल्यानंतरचा रिझल्ट। आता फक्त लाईटचं काम बाकी होतं। वरच्या बाजूने बल्ब लावून घेतले। आम्ही 20 वॅटचे बल्ब यूज केलेले आहेत। मंदिराचा फायनल लुक कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा। दरवर्षी आम्ही छत सरळ ठेवतो, पण यावर्षी काहीतरी वेगळं करायचं ठरवलं। बाप्पाच्या डोक्यावरील भाग आहे तो मंदिराच्या कळशासारखा उंच ठेवावा, तोही षटकोनी। त्यासाठी आम्ही आखणी करून घेतली। त्यानुसार चौकोन कापून घेतले व चौकोनातील आतील भागही कापून घेतला। त्या आतील भागात नक्षी लावायची आहे, ते तुम्हाला पुढे दाखवूच। सर्व चौकोनांना लाकडी काठीचा आधार दिला, जेणेकरून ते सर्व व्यवस्थित उभे राहतील।